मी कशी राहते मॅनेज करते त्याला जमिनीत 50 फूट जर गाडलो नाही तर मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही। त्यांना मुस्लिम समाजाचं मतदानाची गरज नाही असं म्हणणं त्यांची मानसिकता त्यांची मेंटॅलिटी आहे। का मुसलमान काय या देशातले काय नागरिक नाहीत, त्यांना मतदानाचा अधिकार नाही, ते माणसं नाहीत, ते उबाटाचं उमेदवार। हा शिवसेना जो आहे ना, हा शिवसेनाने जेवढं नुकसान मुस्लिमाचं दलिताचे घर फुकले। नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। अगदी 4 दिवसावरच लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे आणि त्यातच वंचितचे अधिकृत उमेदवार बी डी चव्हाण हे गावोगावी जाऊन नागरिकांच्या काय काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय ते थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगणार साहेब, कसा प्रतिसाद मिळतोय? संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण मोठे गाव, लहान तांडेवाडी सगळे मी जवळपास पायी फिरून काढलेला कार्यकर्ता आहे। प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना यावेळेस यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा मी संसदेमध्ये गाडल्याशिवाय राहणार इतका आत्मविश्वास मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि येणाऱ्या 26 तारखेला माझी निशाणी आहे कपाट आणि या कपाट या निशाणीवर बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यायला अशी मी सर्वांना अपील करतो आणि मला पदरात घ्यावं, सेवा करण्याची संधी द्यावं। मी तुमच्यातलाच आहे, गोरगरिबातला आहे, वाडी तांड्यातला आहे, त्यामुळे गरिबाने गरिबाला साथ दिली तरी मी खासदार या ठिकाणी होऊ शकतो आणि तुमची सेवा करू शकतो, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे। दोन्ही उमेदवार म्हणतात की आमची लढाई फक्त वंचित सोबत आहे। यापूर्वी तर आम्हाला त्याने रेसमध्ये ठेवलं नव्हतं। वंचित म्हणे काय मॅनेज झालेले आहेत, काहीतरी कुठेतरी डमी आहेत, त्याला दाखवतात डमी कशी राहते मॅनेज करते त्याला जमिनीत 50 फूट जर गाडलो नाही तर मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही। संतोष बांगर म्हणतात की मला मुस्लिम समाजाचं मतदानाची गरज नाही, कसं पाहता याच्याकडे? त्यांना मुस्लिम समाजाचं मतदानाची गरज नाही असं म्हणणं त्यांची मानसिकता त्यांची मेंटॅलिटी आहे। का मुसलमान काय या देशातले काय नागरिक नाहीत, त्यांना मतदानाचा अधिकार नाही, ते माणसं नाहीत। म्हणजे तुम्ही इतकं जातीवाद करता हे तुम्हाला भोगावं लागेल। आम्ही मुस्लिम समाजाला म्हणतो की तुम्ही आमच्या सोबत या, ते आमचे बंधू आहेत, आमचे मित्र आहेत, आमच्यातले चळवळीत आमच्याकडे गरीब लोक त्या समाजामध्ये आहेत आणि अशा लोकांच्या सोबत ज्या लोकांनी तुमचं अतोनात नुकसान केलं ते उबाटाचं उमेदवार। हा शिवसेना जो आहे ना, हा शिवसेनाने जेवढं नुकसान मुस्लिमाचं दलिताचे घर फुकले, याचे यांना नुकसान केले, यांना जातीवाद केले, यांना प्रभावातून बाहेर ठेवलंय, या लोकांना जर तुम्ही मतदान करत असाल की एवढा मोठा पाप कोणी करू नये। यांना आता जमिनीत गाडायची वेळ आहे। उबाटा आता संपलेला पक्ष आहे आणि मी मागच्या वेळेस आता हिंगोलीला जाहीर भाषणात सांगितलं होतं की 4 मित्र होते, त्याने एका वाघाला पाहिलं की ते पाय खोरू लागले होतं। एक म्हणलं याला इंजेक्शन देऊ, एक म्हणलं पाणी पाजू, एक म्हणलं त्याला काहीतरी खाऊ घालू। एक जागा झाडावर चढलं होतं आणि त्याला विचारलं तू क्यों ऐसा कर रहा है भाई, हम तो इसको बचा रहे। ते वरचा म्हणला तुमको कुछ समझता नहीं है, आप जो इस जानवर को जो आप पानी पिला रहे, इंजेक्शन दे रहे, दवा दे रहे, ये उठ के आपको ही खाने वाला है, इसको जो मर रहा है तो उसको मरने दो, मैं तो ऊपर शेफ हूँ। तो मुस्लिम बांधवाने शेप राहायचं, झाडावर बसून जायचं, याला पाय खोरू खोरू मरू द्यायचं आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती आहे। बरं, एकंदरीत नांदेडला आणि परभणीला नरेंद्र मोदीची सभा झाली पण हिंगोलीला झाली नाही, कशामुळे झाली नाही, कारण काय वाटतं? मला वाटतं पंतप्रधानाला समजलं असेल की वंचित बहुजन आघाडी निवडून येत आहे, कशाला डिस्टर्ब करायचं। आपण बघितलं असेल हे होते वंचितचे उमेदवार बी डी चव्हाण। एकंदरीत नरेंद्र मोदी यांची सभा याच्यामुळे नाही झाली की वंचित निवडून येईल, त्या कारणाने नरेंद्र मोदी यांची सभा झाली अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते। देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली। DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची।